स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आज आष्टी देशीचं दुकान रस्त्यालगत आहे, तेही लक्षात घेऊन इथं हा व्यवसाय स्थलांतरित करण्यात यावा, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं बरेच दिवसापासून आंदोलन सुरू आहे। आज त्यांनी त्या दुकानाच्या बाहेर धरणं आंदोलन करण्याचं आज सुरुवात झालेली आहे। तर त्यांचे जे काही नेते आहेत, रामप्रसादजी सर थोरात, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गणेश वैद्य यांच्या पुढाकारातून आणि जमीरबाई शेख असतील, आमचे चोकानाना सौंदर्य असतील, सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या टीमनं राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षिका आहेर मॅडम यांची जवळजवळ एक ते दीड महिन्यापूर्वी भेट घेऊन त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली की बाबा आष्टी हे जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे। जवळजवळ 25 ते 30 हजार लोकवस्तीचं हे गाव आहे। या ठिकाणची जी काही बाजारपेठ आहे ती बाजारपेठ बस स्थानकाच्या परिसरात वसलेली आहे आणि या ठिकाणाहून जाणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे शेगाव पंढरपूर, त्याला लागूनच फार तर 25 फुटावर हे देशी दारूचं दुकान त्या ठिकाणी आहे। त्या देशी दारूच्या दुकानाच्या समोरून अनेक समाजाच्या स्मशानभूम्या बाजूला असल्या कारणानं तिथून अंत्यविधी त्या ठिकाणी जातात। बाजूलाच त्या ठिकाणी हिंदू समाजाची पवित्र अशा प्रकारची बारव आहे। बाजूला PA इनामदार सारखी एक हायस्कूल त्या ठिकाणी चालते। त्याच्या पलीकडूनच या ठिकाणी फार मोठी गोशाळा, महाराष्ट्रातून सगळीकडून ही गोशाळा पाहण्यासाठी लोक येतात। त्या गोशाळेला भेट देण्यासाठी अनेक संत महंत त्या ठिकाणी त्या गोशाळेमध्ये त्या ठिकाणी येतात। ही सगळी परिस्थिती वस्तुस्थिती आम्ही प्रशासनाच्या लक्षात त्या ठिकाणी आणून दिली, परंतु दुकानदाराचे हात त्या ठिकाणी थोडेसे लांबलेले आहेत। त्यांचे प्रशासनाशी प्रेमपूर्वक संबंध आहेत आणि त्यामुळं प्रशासन थोडंसं जी जनतेची बाजू घेण्याच्या ऐवजी त्या दुकानदाराची बाजू घेण्याकडे त्या ठिकाणी त्यांचा कल आहे। आणि म्हणून जनतेच्या ज्या काही भावना आहेत, निश्चितपणानं देशी दारूचं दुकान या ठिकाणी जरी असलं तर ते कुठंतरी दूर अंतरावर त्या ठिकाणी शिफ्ट केलं पाहिजे। कुठल्याच निकषात हे दारूचं दुकान बसत नाही। त्याची जी काही इमारत आहे त्या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत। त्याच पद्धतीनं 8-9च्या नंतर हे दुकान चालवायला नको, परंतु 10, 11, 12 वाजेपर्यंत या ठिकाणी हे देशी दारूचं दुकान चालू राहतं। इथं आत्ताच 4 दिवसापूर्वी 2 लहान मुलांनी दारू पिऊन जीव घेण्या अशा प्रकारचं भांडण त्या ठिकाणी केलं। 14, 13 वर्षाच्या लहान युवकांना या देशी दारूच्या दुकानातून त्या ठिकाणी दारू विकल्या जाते। आमच्याकडे एवढे पुरावे की रात्री इथून किराणा दुकान असेल, पानटपरी असेल, धाबे असतील, हॉटेल्स असतील किंवा इतरत्र जे काही लोक आहेत यांना बॉक्सच्या बॉक्स त्या ठिकाणी पुरवल्या जातात। याचे व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे त्या ठिकाणी आहे। हे पुरावे आम्ही त्यांना त्या ठिकाणी दाखवले तर त्यांचा एकच त्या ठिकाणी पाठपुरावा आहे की बाबा तुम्ही मतदान घ्या। अरे तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई का करत नाही? तो नियमाचं उल्लंघन करतो। आज त्या ठिकाणी आमच्या तक्रारीच्या नंतर जरी बॉक्स बंद झाले असले तरी परंतु आज आपल्या थंड पाण्याची जी काही जार ज्याला म्हणतो आपण, त्या जारमध्ये रात्रीच्या बाटल्या टाकून त्या ठिकाणी होलसेल प्रमाणात त्या ठिकाणी विकल्या जातात। सध्याचे जे काही SP आहेत आमचे तेज बहादूर सिंग यांना आमची विनंती आहे की तुम्ही मोठमोठ्या प्रमाणात देशी दारूच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीवर छापा घालता तर आष्टी परिसरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गानं देशी दारूची विक्री घराघरातून त्या ठिकाणी किराणा दुकानातून पानटपऱ्यांतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होते। ही दारू जाते कुठून? हे दुकान क्रमांक 82 जयस्वाल नावाच्या व्यक्तीचं असलेलं हे दुकान यांच्या माध्यमातून ही दारू त्या ठिकाणी जाते आणि ह्या तरुण पिढीला त्या ठिकाणी बर्बाद करण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल करावा, चुकीच्या कारणामुळं याचा परवाना रद्द करावा ही आमची त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे। आणि ती शासनानं जर पूर्ण नाही केली आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन तर या ठिकाणी चालू राहीलच, परंतु सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आज आम्हाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर जे काही पक्ष असतील
त्या सर्व पक्षांनी या ठिकाणी येऊन या चांगल्या गोष्टीला त्या पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं आमचं हे आंदोलन इथून पुढं त्या ठिकाणी सक्रिय होईल. प्रशासनानं जर याची दखल घेतली नाही तर नाईलाजानं आम्हाला रास्ता रोकोसारखं आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल आणि आष्टीकर आम्हाला ह्या सर्व चांगल्या मुद्द्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी राहतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. निश्चितपणाने याच्यातून जर प्रशासनानं दखल घेतली नाही, कारण यांच्या मनात असं आहे की बाबा या तालुक्याचे सत्ताधारी एखादा प्रतिनिधी आपण सांभाळला तर आपल्याला किती जरी विरोध झाला तरी आपलं काही वाकडं होऊ शकत नाही, अशा आविर्भावामध्ये हे लोक त्या ठिकाणी जगतात. म्हणून जर त्या ठिकाणी प्रशासनानं दखल घेतली नाही तर प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या व संभाजीनगर खंडपीठात सुद्धा आम्ही या विषयावर न्याय मागायला मागं पुढं पाहणार नाही, अशा प्रकारचं आव्हान तुमच्या स्वराज्य वार्ताच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करतो. आपण आलात, आमची प्रतिक्रिया जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल धन्यवाद. PA इनामदार उर्दू स्कूलचे प्रिन्सिपल आणि त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ इथं आलेला आहे. आता त्यांच्या शाळेमध्ये शिकत असलेल्या मुली निश्चितच आपण जसं पालक म्हणून आईवडिलाला सांगू शकतात तसं शिक्षकालाही काही तक्रारी मुलींनी दिलेल्या आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण त्या जाणून घेणार आहोत. मी PA इनामदार माध्यमिक व उच्च माध्यमिकचा मुख्याध्यापक असं विनंती करतो की शासनाला की आमच्या शाळेच्या रोडवर देशी दारूची दुकान आहे, ह्याला स्थलांतर करावा. कारण आमच्यापाशी 80% विद्यार्थिनी मुली आहेत आणि त्यांना येताना जाताना त्रास होत राहते. ते आम्हाला सतत येऊन सांगते की ते पिऊन लोक आमच्या अंगावर येतात, कोणी काय कॉमेंट करते, काय सांगतात आणि शाळेचे ग्राउंडमध्ये सुद्धा येऊन ते लघवी करतात आणि तोडफोड करतात शाळा सुटल्यावर. अजूनही आता जरी पाहिले तर पाईपा फुटलेली आहे, झाडा तोडलेली आहे, बाथरूमचे दारं तोडलेले आहेत. हे असे सगळे त्रास आहे. म्हणून हे गावचे लोक जे आंदोलन करतात त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही सहकार्य करतात. बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव जमीर भाई ते आपल्याशी संवाद साधणार. प्रथमतः तुमचा त्या ठिकाणी अभिनंदन. आलात आणि त्या ठिकाणी कोणते मुद्दे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहात. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना इथे देशी दारू दुकान क्रमांक 82 नामे रोशन जयस्वाल यांची दुकान जर आपण बघितलं तर अगदी हा जो महामार्ग आहे फक्त 20 या 30 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी महामार्गाच्या मध्ये आहे आणि अगदी इतक्या जवळ हे दुकान आहे. या दुकानामध्ये जे कोणी देशी प्यायला येतो मला सांगा, इथे ही गाडी लावतात आणि मध्ये देशी पितात. देशी पिऊन अक्षरशः अशी त्या ठिकाणी जोरामध्ये गाडी पळवितात आणि आपण बघा इथं ॲक्सिडेंट, फारसे ॲक्सिडेंट होतात. बरेचसे लोक तिथं जीव गेलेत. ह्या रस्त्यावर अनेक प्रकारचे अनेक समाजाचे स्मशानभूमी आहेत. PA इनामदार स्कूल आहे, मंदिर आहेत, बारू आहेत आणि ह्या दुकानाचा परवाना रद्द करा. त्याचं कारण असे, हे किरकोळ विक्रेते मुळात आणि ह्याचे जर बघितले तर कॅन्टर या दुकानामध्ये खाली होतात आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत, किराणा दुकान असतील, पानटापरे असतील, कुठलेही त्या ठिकाणचे प्रकारचे दुकान असू द्या, त्या ठिकाणी यांचे देशी दारू तिथं पोहोचवतात. आणि मग अशा देशी दारूचा परवाना रद्द व्हायला नको का, हा पहिला प्रश्न जनतेचा आहे. दुसरा प्रश्न स्थलांतराचा आहे. त्याचं कारण असे की आजूबाजूचे जे खेडे आहेत, हा बाजारपेठचा गाव आहे आष्टी आणि इथं डोकमाळ असेल, सोपारा असेल, त्या ठिकाणी वायगाव असेल, लोणी असेल, संकनपुरी असेल, चांगतपुरी असेल, इथल्या आजूबाजूच्या जे काही महिला असतील त्या जर गावातून आल्या तर पहिला त्याचा टप्पा इथंच असतो. इथं ते उतरतात आणि इथून त्या ठिकाणी बाजाराला जातात, कारण इथं येणारे जाणारे जे काही वाहन आहेत, पार्किंग आहेत, ते इथंच आहेत. आणि म्हणून देशीतून जो काही देशी पिऊन निघला तर मी तुम्हाला तुमच्याशी एक विनंती करतो की ती जागा तेव्हा ते तिथं मुततात पाहते. अक्षरशः इथं हे शासन
राज्य उत्पादक शुल्क ह्या दुकानावर कानाडोळा का करत आहे, हा पहिला प्रश्न जनतेचा आहे. आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची या आष्टीच्या त्या ठिकाणी तेळी, माळी, साळी, कोळी, चंबार, कुंभार, धनगर, वड्डर, गायकवाडी, पारधी, बंजारा, वंजारा, शीख, ईसाई, मुस्लिम, मराठा, जे कोणी असेल, मेंढ्यावाला, नंद्याला, जे कोणी असेल, सर्वांचा त्या ठिकाणी या देशी दारूला विरोध आहे. अरे सरकार जनतेसाठी आहे का, मला सांग, का हे दुकानदारासाठी हो? शासनाला त्या ठिकाणी तुमचा सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे नारा जर तुम्ही देत असता तर मग हेच विकास आहे का तुमचा? जनतेला जो त्या ठिकाणी विकासाचा मुद्दा कळत नाही का, ही जर देशीदारी हटवली तर जनतेचा विकास होईल. येणाऱ्या जाणाऱ्या जे काही मुली असतात त्याच्यात जर काही दुर्घटना जर काही घडली तर याचा जिम्मेदार राज्य उत्पादन शुल्क राहील का, असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आहे. म्हणून एवढंच या निमित्तानं बोलतो आणि त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आष्टी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आसिफभाई जमीनदार हे ह्या देशी दारूचं जे आंदोलन आहे त्यांचा जाहीररित्या पाठिंबा आहे आणि काय काय समस्या आहेत त्यांनीही त्या समस्या जोडून पाहिलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू. और पहले तो आपका शुक्र है कि आपने यहाँ इस आंदोलन को थोड़ा फोकस किया. पहली बात तो ये है कि देशी दारू की दुकान के बाजू में केना में स्कूल जहाँ पर लड़कियों की तादाद 80% है. लड़कियाँ रोज सुबह में 9 बजे जाते हैं, स्कूल 4 बजे छूटता है. लेकिन देशी की दुकान जो 7 बजे चालू होती है तो रात के 11 बजे तक. हम लोग यहाँ रोज़ यहाँ बैठते तो रोज़ यहाँ कोई ना कोई राड़ा चलता है. दूसरी बात आगे चलेंगे तो निगाह समाज का मंदिर है, उसके बाजू में आएंगे दुकान चौक और ये हाईवे राज्य महामार्ग का. इससे 20 फीट की दूरी है. अगर रोड बड़ा होगा तो देशी दारू की दुकान उसको लग जाती है. तो हमारा ये बोलना है शासन से कि आपके जो नियम में बैठता है तो आपका नियम ये है कि 500 मीटर दूर दारू की दुकान चाहिए. लेकिन वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से जो भी लोग निवेदन दिए, जानना में दिए, विभाग आयुक्त को दिए कि देशी दारू दुकान को हाउस के बाद स्थलांतर करो. और उनकी जो डिमांड है ये वाजिब है, इसमें कोई दो राय नहीं है. तो मैं ये शासन से कहना चाहूँगा कि अभी 3 आमदार के हेडमास्टर आए, उन्होंने भी अपना पार्टिंबा दिया. मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र की तारीख में कुछ 3 आमदार का कोई स्टाफ यानी टीचरों का और अपने प्रिंसिपल का यहाँ के उसको पार्टिंबा दे. तो कहीं ना कहीं शासन को भी इस बात में सोचना चाहिए कि कड़े सख्त से सख्त कदम उठाना चाहिए और जो देशी की दुकान है जो 82 नंबर गेटी को राजेश जयपाल नाम के आदमी है उसको स्थलांतर करना चाहिए, मेरी मांग है. माझी विनंती आहे की 5 किलोमीटर कारण कसं आहे लेडीज त्या दुकानात त्रास होतो. कारण परवा दिवशी गोष्ट आहे, 2 मुलं इथं दोन्हीही एक 14 वर्षाचा होता आणि एक 11 वर्षाचा होता, हाणामारी खेळत होते. अक्षरशः ते दारू पिलेले होते. की आमची मागणी, माझा बी पाठिंबा आहे, मी अनिल मोरे ग्रामपंचायत सदस्य आहे, माझा बी पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडीला की ही दुकान 5 किलोमीटर अंतरावर जावं. आहे की आष्टी येथील देशी दारू दुकान क्रमांक 82 बाबत यापुढे कोणतीही अनियमितता आढळून आली तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 8 दिवसाच्या आंतरिक सरनियमान्वये कारवाई करण्यात येईल. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपलं धन्य आंदोलन मागे घ्यावं. कायदेशीर तरतूद आहे ती यापूर्वी मी चर्चा केलेली आहे सरांसोबत. तर त्याबाबत आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत कारवाई करावी. आम्ही नक्कीच तुमच्या सोबतच आहे. त्याबाबत काय ते योग्य ते गायडन्स तुम्हाला देऊ. ग्रामपंचायत सदस्य तर इथं भरपूर आहेत, त्याला पण जे काही मागच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे पुरावे देऊन त्याच्यावर तर कारवाई होईलच ना. त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन फवडे साहेबांनी त्या ठिकाणी दिलं. निश्चितपणानं एक 8 दिवसात ही कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं असल्या कारणानं पहिले कारवाई त्याच्यावर गुन्हे वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. त्यामुळं या संदर्भातलं उपोषण आपण एक 8 दिवस त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी स्थगित करू आणि त्यांच्या विनंतीला त्या ठिकाणी मानलं.